हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर तिघं जण सकाळी उठल्या-उठल्या रोनित, परी, दश गेम खेळत होते. कालपासून सगळे एकत्र जमले तर गेम खेळण्याची मजा असते ना, ती खूप छान असते. कालही आम्ही अ, तिघं भाऊ-बहिणी आणि वहिनी आम्ही चारी मिळून लुडो खेळला होता आणि त्यानंतर आज सकाळी हे तिघं जण बिझनेस गेम खेळत होते. तर चहा वगैरे पिऊन झाला होता सकाळी आणि परीची तयारी पण झाली होती आणि परीला वहिनीने छान अशी वेणी घालून दिली होती. अ, असं छान असं वेणी डिझाइन सारखं असं करून दिलं होतं. याला पण काहीतरी नाव असतं वेणीला, सागर वेणी असं काहीतरी. तर ती वेणी घालून दिली होती परीला. तर ती आज तिची तयारी चालू होतं. कारण आम्ही जाणार आहे बाहेर. आज बाहेर जाण्याचा प्लॅनिंग आहे. खरं तर असा प्लॅनिंग वगैरे काही नव्हता, की बाहेर वगैरे जायचं. सकाळी छान असं पावभाजीचा बेत करणार होते. कारण नॉन-व्हेज मी बनवत नाही. माझ्या घरी नॉन-व्हेज बनत नाही. मी आजपर्यंत बनवलेलं नाहीये. तर त्यामुळे मी पावभाजी करणार होती. पण जिजूंचं असं होतं, की आपण नॉन-व्हेज खाऊया. कारण यावेळेला 31st आणि 1ला एकादशी आलेली आहे. म्हणजे 31st एकादशी आहे आणि 1 तारखेला गुरुवार आहे. तर त्यामुळे त्या दिवशी तरी नॉन-व्हेज पार्टी वगैरे त्यांची होणार नाही. म्हणून मग त्यांचं असं होतं, की आजच आपण सगळे एकत्र जमलेलो आहे, सगळे एकत्र आहेत. तर सगळ्यांनी आजच 31st जी आहे ती सेलिब्रेट करूया. म्हणजे आजच आपण 31 डिसेंबरची पार्टी आजच करून टाकूया. म्हणून मग आम्ही सकाळी-सकाळी आज बाहेर चाललो होतो जेवणासाठी हॉटेलला. आणि रात्री जी खिचडी केलेली होती ना, तेच खिचडीचा सकाळी आम्ही नाश्ता केला आणि खिचडी भरपूर असल्यामुळे आम्हाला आमचा सकाळीच त्या खिचडीचा नाश्ता पण झाला होता. नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला आणि अंघोळी वगैरे झाल्या, आवरून घेतल्या आणि त्यानंतर तयारी करून आता चाललो होतो हॉटेलला. तर आधी सर्च चालू होतं, की कुठं जायचं, काय जायचं, कुठली हॉटेल चांगली आणि जायचं होतं ते नॉन-व्हेजच खायचं होतं. कारण व्हेज फक्त वहिनी खाणार होता. आम्ही सगळे नॉन-व्हेज खाणारेच होतो. कुठे चाललाय तू? पप्पा. मामी जिथं तिथं मी पुढे बसते. गाडीत बसल्या बसल्या परी आणि रोनीचं जे खेळणं सुरू झालं होतं आणि इथं ते आम चोरी चप्पा चोरी त्यांचं खेळणं सुरू होतं. खरंच येत आहे का परीला? चुकली चुकली. तर आम्ही चाललो होतो सासवड घाटात. सासवड जो घाट आहे तिकडे चाललो होतो. सासवड रस्त्याला एक हॉटेल आहे 7-12 हॉटेल म्हणून. खरं तर आम्ही पहिले तिथे कधीच गेलेलो नाहीये. फर्स्ट टाईमच आम्ही विचारलं आधी जे सोसायटीत राहतात त्यांना, की कोणतं हॉटेल या साईडला चांगलं असेल, तर त्यांनी आम्हाला सुचवलं 7-12 हॉटेल ही चांगली आहे. तर तिथं जाण्याचं ठरवलं आणि सासवड घाटात ही विठ्ठलाची मूर्ती आहे, जी की खूप छान आहे आणि मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण बऱ्याचदा दाखवलंय. कारण इकडनं आमचं जाणं असतंच. तर घाटामध्ये ही मूर्ती आहे. तर आम्ही बऱ्याचदा तिथं जवळही गेलोय, फोटो वगैरे पण काढलेत. पण आता आम्हाला जायचं होतं हॉटेलला आणि
खरं सांगायचं तर थंडी जरी असली तरी बाहेर उन्हात जर उभं राहिलं तर चटके देतं. त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही आणि सगळे आम्ही आधी सगळे जाऊन आलोय. त्यामुळे मग तिथे काही गेलो नव्हतो. डायरेक्ट इथे आलो आणि वेळ पण झाला होता आमचा सगळ्यांना भूकही नाश्ता जरी झाला होता तरी हॉटेलला जायचंय म्हटल्यावर रोहित, परी यांना भूक लागलेलीच असते. तर मग आम्ही डायरेक्ट हॉटेलला आलो. तर ही आहे हॉटेल 7/12 आणि जेव्हा आम्ही ह्या हॉटेलच्या बाहेर आलो ना, त्यावेळेला मला असं वाटलं, की ही हॉटेल बंद पडली की काय? कारण बाहेर ना रिनोव्हेशनचं काम चालू होतं त्या हॉटेलचं. तर बाहेरनं असं सामान वगैरे पडला होता आणि असं वाटलं, की बाहेरनं बंद आहे हॉटेल आणि आम्ही 12-12:30ला आलेलो होतो इथं हॉटेलला. तर त्यावेळेला सुरुवात होती त्यामुळे गर्दी वगैरे अजिबात नव्हती. कोणीच नव्हतं. सगळ्यात पहिले आम्हीच हॉटेलला आलो होतो. म्हणून असं वाटत होतं, की बंद झालंय की काय हॉटेल. पण आतमध्ये गेल्यावर मग जेव्हा ते वेटर वगैरे आले, "नाही, या" असं म्हणून त्यावेळेला असं वाटलं, की नाही ओपन आहे. रिअल बालतोय बघ. रिअल वाटतंय ना? रिअलच आहे ना. रिअल आहे रे. तो असं काय रिअलच आहे ना. आपल्याकडे बघतोय ना. रिअल आहे ना. चेतन स्टॅच्यू. तो एकदम शांत आहे ना. तो बघ ना तसंच वाटतो ना. खरंच आहे. खरंच आहे. त्यांना खोटं वाटतंय. चला. हा रिनोव्हेशन चालू आहे. आणि घालून ठीक आहे ना एखाद्या वेळेस नवीन ट्राय. त्यांनी अशी खेड्यातल्या गावासारखं हे केलंय, लुक केलंय त्याचं. पंगत बसून गेली डायरेक्ट. हा का? हे बघ ना त्यांनी कसं स्ट्रक्चर केलंय ते शेणान सारलंय असं सारल्यासारखं केलंय ते. मला तर आधी तेच वाटलं. सारलंय असं ना? नाही पण सारलं नाही ते. इथे वर पण आहे बसायला. मम्मी भूक लागली. कठीण आहे कठीण. वाट बघताय कधी येईल जेवण ना कधी जेवू. लाईट तर नॉर्मल चालू आहे पण तरी पण असं बघितलं ना तर याच्यात बघ कसं दिसतं. ते मंदिरात बी व्हायचं. हा मंदिरात. वहिनींसाठी व्हेज मागवलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेजच खाल्लं होतं आणि छान असं बैठकी त्यांनी सोय केलेली होती. म्हणजे वरती बसण्यासाठी पण सोय होती. त्यांनी सगळ्या प्रकारची सोय केलेली होती. खाली मांडी घालून बसून जेवणाची पण त्यांनी सोय केली होती. एका साईडला वर बसण्याची पण केली होती आणि ज्यांना ते दोघं नको आहेत तर बाहेरच्या साईडला टेबल खुर्ची पण होत्या तर त्याची पण सोय केलेली होती. तर आम्ही खालीच बसलो. काहीतरी वेगळं हॉटेलला गेल्यावर नेहमीच वरती बसतो तर यावेळेला खाली बसूनच छान असं जेवण केलं आणि जेवण वगैरे झाल्यावर
आजूबाजूला थोडंसं बघितलं, पण त्यांनी काय काय डेकोरेट केलेलं आहे नवीन असं. तर यांनी ना पूर्ण असं सारलं, जसं खेडेगावात सारलेलं कसं असतं, खेडेगावाचं पूर्ण लुक दिलेलं होतं हॉटेलला. तर इथे त्यांनी तेलाची बरणी जी जुन्या काळातली येते ती, पातेले, भांडी जे जुन्या काळात असे झोपडीच्या घरात जे भांडी असायची ना, तसं त्यांनी लूक केलेलं होतं. तसंच दिलं होतं. मापटं ठेवलेलं होतं. बैलाला जे वापरलं जातं, टांगतात ते गळ्यामध्ये वगैरे, ते पण त्यांनी ठेवलेलं होतं. आणि असंच छान असं खेड्या गावातलं लूक त्यांनी दिलं होतं. म्हणजे नावच होतं सातबारा असं. तर तसं लूक दिलेलं होतं. आणि त्यांना, ज्यांना तिथे नाही बसायचं त्यांना इकडच्या साईडला पण दिलं होतं टेबल खुर्चीचं. तर जेवण वगैरे झालं आणि शेवटी बडीशोप वगैरे खाणार नाही असं तर काय होत नाही. तर बडीशोप वगैरे घेतले आणि आता जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो. कारण नॉनव्हेज खाल्लंय म्हटल्यावर काही कुठं जायचा विषयच होत नाही. कारण फिरायचं म्हटलं तर मंदिरांशिवाय मला तरी नाही वाटत पुण्यामध्ये जास्त काही फिरण्यासारखं आहे. आणि दिवसा तरी नाही आहे, संध्याकाळी असलं तर बघ गार्डन वगैरे असू शकतं. तर इथे बाहेरच्या साईडला विहीर पण आहे आणि त्या विहीरमध्ये एक विंचू खेकडा पण होता. तर तो खेकडा आम्ही इथे बघत होतो विहिरीमध्ये. आणि जिजू आणि माझे बॅडमिंटन अगर लाइट तर लाव चेतन लाइट लाव. 5 वाजले होते आणि घरी आलो आम्ही जेवण वगैरे करून. त्यानंतर सगळ्यांनी झोप काढली. खरं तर ताईने आणि वहिनीनेच जास्त झोप काढली असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्या दोघांची छान अशी त्यांनी झोप वगैरे काढली आणि त्यानंतर मग चहा वगैरे पिला, सगळं बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर त्यांचा वेळ झाला होता जायचा. कारण घरी जाऊन आता पाणी पण त्यांना बघायचं होतं, की थोड्या वेळ पाणी येईल आणि परत जाऊ शकतो याची पण शक्यता होती. म्हणून त्यांनी आज लवकर जायचं ठरवलं. तर 5 वाजताच निघाले होते. तर या वेळेला मी खाली जाणार नव्हती. मी प्रत्येक वेळेला गाडीपर्यंत त्यांना सोडायला जात असते. तर रोनीतला इथे वाटलं होतं, की मी पण जाते म्हणून तो शूज घालत होता. पण मग मी म्हटलं मी नाही जात. तर अहो चालले होते त्यांना खाली सोडायला. मी गेले नाही कारण मला सर्दीचा खूप त्रास होत होता. सर्दी खूप झाली होती आणि त्याच्यामुळे मग खाली जाणं मी टाळलं यावेळेस. टाईम ते आताच गेलेत आणि पुढच्या रूममध्ये गाद्या बाहेरच आहेत. ठेवल्या नव्हत्या आम्ही कारण त्याला आता प्रॉपर जागा करावी लागेल पुढच्या बेडमध्ये. कारण त्या ज्या गाद्या आहेत ठेवलेल्या त्या बेडरूममधल्या बेडवरच्या आहेत. बेडरूममध्ये जो बेड आहे त्याच्यावर आम्ही 2 गाद्या टाकलेल्या होत्या आणि त्या पूर्ण नव्हत्या, त्या मापाच्या नव्हत्या. तर आम्ही एका साईडला जागा रिकामी होती तर तिथं ब्लँकेट वगैरे असं टाकलं होतं जाडवालं. तसंच चालू होतं. पण आता गादी झाली आहे तर गाद्या आता पुढच्या पलंगात जागा करून ठेवावं लागेल. त्याच्यात पण जागा आहे का नाही, कसं ठेवायचं. तर या गाद्या ठेवायच्या आहे. काल अथरून काढलं होतं ते पण वरतीच ठेवलं आहे. कारण बेड हा हायड्रोलिक नाही आहे. याला अशी पूर्ण पाटी काढावी लागते आणि मग जे अंथरूण आहे ते त्यात ठेवावं लागतं. म्हणून मग सकाळी काही ठेवलं नाही. आता ते गेलेत तर हे सगळं आता रचावं लागेल व्यवस्थित. जागा तर नाही आहे. बघूया कसं करता येईल. रोनू बाजूला हो बाळा, लागून जाईल तुला, ती जड आहे फार. तर याच्यात जागा करून आता ठेवावं लागेल. काय काढतोय बेटा तू? नको काढू, तुला प्रॉपर ते पायाला बसत नाही आता. बघ थोडं सांग ना बाई आता मग कसं करावं लागेल. रोनू हे सगळं आवरत आहे कारण की मला
परत सर्दी झाली आहे. गेली मी करायला पण शिंका सुरू झाल्या म्हणून मग तेच आवडतंय आता. आणि या गोधड्या नाही, या गोधड्या आहे बाकी आईकडच्या, बाकी सासूबाईंनी दिलेल्या, ज्या की कधीच वापरल्या जात नाही. पण अडचणीला कोणी जास्त पाहुणे वगैरे आले तर त्यावेळेला कामात येतील म्हणून सांभाळून ठेवल्या. नाहीतर हे ब्लँकेट वगैरे जे असतात ना तेच वापरले जातात जास्त करून. तिथं नाही, हां तिथंच ठेव. हां असं हां. रसला गेला. सगळं आज यांनीच आवरले. गरम पाणी केलंय, लवंग टाकलंय त्यात. गरम पाणी पिलं तर थोडं बरं वाटेल. बघू आता. गरम पाणी आता पिऊन घेते आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.